तो लढला, तो भिडला आणि तो जिंकला सुद्धा. हेच उद्गार क्रिकेट पाहणाऱ्या प्रत्येक शौकीनाच्या, प्रत्येक रसिकाच्या मनामध्ये, ध्यानामध्ये, डोक्यामध्ये आणि ओठामध्ये सुद्धा. अर्थात हे उद्गार दुसरं तिसरं कुणासाठी नसून क्रिकेटच्या इतिहासातील किंग कोहली याच्यासाठीच काढले होते. कारण तुम्हाला माहिती असेल, काल रात्री किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध रॉयल चॅलेंजर बँगलोर यांच्यामध्ये एक अंतिम आयपीएल ची मॅच खेळवण्यात आली. आयपीएलचा फायनल सामना होता. तो सामना आरसीबीच्या संघाने 6 धावांनी जिंकला असून गेल्या 17 वर्षाचा जो ट्रॉफीसाठी वनवास चालू होता तो अखेरीस संपवला आणि आयपीएलच्या ट्रॉफीवरती आरसीबी संघाने आपल्या नावाची मोहर उमटवली. आणि अर्थात हा सामना जेवढा रॉयल चॅलेंजर बँगलोर याच्यासाठी महत्वाचा होता, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने हा सामना किंग कोहली अर्थात विराट कोहली याच्यासाठी देखील अत्यंत महत्वाचा होता. कारण गेल्या 17 वर्षापासून ट्रॉफीचा जो वनवास होता तो किंग कोहलीला संपवण्यात यश आलं होतं. किंग कोहलीने यशाला गवसणी घातली होती. काल रात्र अत्यंत आनंदाची किंग कोहलीच्याच बाबतीत नव्हतं, संपूर्ण आरसीबीच्या बाबतीत. कारण क्रिकेटच्या इतिहासामध्ये, आयपीएलच्या क्रिकेटच्या इतिहासामध्ये कोणत्या तरी नवीन टीमला विजेतेपद पटकावताना यश आलं होतं. ही टीम आठवी होती, रॉयल चॅलेंजर बँगलोर. त्याच्या अगोदर 7 वेगवेगळ्या टीमने आपलं नाव आयपीएलच्या चषकावरती कोरलेलं असून रॉयल चॅलेंजर बँगलोर ही 8वी टीम आहे इंडिव्हिज्युअली स्वतःचं नाव त्या कपवरती कोरणारी. आणि जो विराट कोहली याचा गेल्या 17 वर्षापासूनचा प्रवास होता आयपीएलची फायनल जिंकण्याचा, आयपीएलची ट्रॉफी स्वतःच्या हातात घेण्याचा, तो काल रात्री संपला. विराट कोहलीने आयपीएलच्या फायनल ट्रॉफीवरती आपलं नाव कोरलं आणि रचला गेला तो एक जबरदस्त इतिहास. अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर